हॅलो मित्रांनो, उद्या निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि आपण उद्या काय ट्रेड करू शकतो ते बघूया. पण त्याआधी मी तुम्हाला आजची माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही आज पण बघत असाल तर पोझिशनमध्ये आणि ओपन ऑर्डरमध्ये तर मी आज एकही एंट्री नाही घेतली. ठीक आहे, हवं असेल तर एकदा रिफ्रेश करून दाखवतो. कारण आज पण एकही पोझिशन नाही घेतली. त्याचा मॅक्सचं तुम्हाला रिझन सांगतो. अगर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन बघा. कारण तेव्हा मी सांगितलेलं अगर जोपर्यंत माझा लेवल ब्रेक नाही होत, कारण मी एक रेजिस्टन्स आणि एक सपोर्ट बनवून ठेवला आहे. अगर तो जोपर्यंत तिकडे मार्केट येत नाही ना तोपर्यंत मी एंट्री घेणारच नाही. मग भले मध्ये राहिलं तरी चालेल, मग त्या दिवशी माझं एंट्री नाही होणार. ठीक आहे, तसंच झालं. मोठा गॅपअप झालं आणि तुम्हाला सांगितलं गॅपअप झालं ती एक मार्केट हे वॉलेटाईल होणार. ठीक आहे, तर एक क्लिअर ट्रेंड नाही भेटणार. मी क्लिअर होतो अगर जोपर्यंत ह्या लेवल मार्केट टच नाही होत किंवा मग ह्या लेवलला मार्केट टच नाही होत तोपर्यंत मी माझी एंट्री ही घेणारच नाही. बरोबर, एवढं क्लिअर होतं. आणि तुम्ही बघत असाल मार्केट टोटली साईडवेज गेलं. माझा एकही लेवल मार्केटने ब्रेक नाही केला, त्यामुळे मी एंट्रीज नाही घेतली. म्हणून ते सांगतो की जोपर्यंत आपला लेवल ब्रेक नाही होता ना तोपर्यंत एंट्री घेऊत नका. कारण लेवल ब्रेक झालं तर मग तुम्ही एल तरी घ्या किंवा मग तुम्ही टार्गेट पण घ्या. इथे आपण जबरदस्ती कुठे एंट्री घेतलं ना तिकडे तर 70 ते 80% चान्सेस असतो की हा फक्त आपला एलच जातं. ठीक आहे, त्यामुळे एक रेजिस्टन्स पण एक सपोर्ट बनणं. जोपर्यंत सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला मार्केट येत नाही तोपर्यंत एंट्री घेऊत नका. ठीक आहे, एवढं क्लिअर ठेवा. आणि आता आपण बघूया निफ्टी उद्या काय करू शकतं. आणि मी उद्या स्वतः निफ्टीमध्ये काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. निफ्टीचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं 1-2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती आहे ना तोपर्यंत मार्केट हे बुलिशच आहे. हे कम्प्लिटली निफ्टी मार्केट बुलिश आहे. आणि अगर तुम्ही 3 दिवसापासून बघतात मार्केट एका झोनमध्ये मार्केट फिरत आहे. बरोबर, तर उद्या एक वरती तरी मोठा ट्रेंड मिळू शकतो किंवा डाऊन साईडला तरी उद्या एक मोठा ट्रेंड मिळू शकतो. तर आपण बघूया एक्झॅक्टली कुठे ओपन झालं ती मार्केट कुठे जाऊ शकतं. ते समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो. ठीक आहे, आणि अगर त्याच्यावरती अगर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली आणि जसा त्याचा हाय ब्रेक केला आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मी स्वतः पण जाणार तेव्हा मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार, 2 पी घेणार, 2 पी सेल करणार. ओके, मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार. आणि आपला 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर मी माझा एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करणार. जसं आपलं 1:2चा टार्गेट जाते एल का कॉस्ट टू कॉस्ट करायचं ते तुम्हाला सांगतो. पण त्याआधी समजा मोठा गॅपअप झाला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली किंवा मग रेड कॅन्डल बनली, जसा त्याचा हाय ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मी पण तेव्हा पण उद्या 2 लॉट पी सेल करीन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की आपण आपला एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि 1:2चा टार्गेटवरती कॉस्ट टू कॉस्ट का करायचं असतं तुम्ही तर काल पण ते इकडे पण तुम्ही लाईव्ह एक्झाम्पल बघितलं असेल. ठीक आहे, जेव्हा मार्केटला वरती जायचं असतं ना तेव्हा मार्केट 1:2 झाल्यावरती ना हलकासा खाली येतो किंवा मग मॅक्झिमम 1:1पर्यंत येतो आणि मग त्याच्यानंतर मग ब्रेकआउट देतो. ठीक आहे, अगर मार्केट 1:2 जाऊन अगर डायरेक्ट परत तो तुमचा कॉस्ट टू कॉस्ट येत असेल तर समजून द्यायचं की मार्केट हे परत हे रेंज बाउंडमध्ये किंवा साईडवेजमध्ये मार्केट फिरणार. ठीक आहे, मग त्यामध्ये पण तुम्हाला क्लिअर ट्रेंड नाही मिळणार. त्यामुळे 1:2चा झाला सर आपला एल कॉस्ट टू कॉस्ट करा आणि कमीत कमी 1:4साठी तुम्ही थांबायचा प्रयत्न करा. आणि डाऊन साईडला पण एकदम सिम्पल ठेवणार. समजा गॅप डाऊन झालं, ओके, आणि ही लेवल आजचा जो लो आहे, कारण तुम्हाला एम पॅटर्न तुम्हाला दाखवतो डेली टाईम फ्रेमवरती. जसं हा लो ब्रेक केला ना तर मी फक्त मॅक्झिमम एक कॉल सेल करणार. म्हणजे मी क्वांटिटी सरळ अर्धी करणार. का, त्याचं मागचं रिझन आहे की त्याला इथे एक सपोर्ट मिळणार आहे. ठीक आहे, कारण एवढ्या मोठ्या मुवमेंटनंतर सपोर्ट मिळायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे समजा तो लेवल ब्रेक केला तर अगर हा लेवलच्या वरती अगर परत सपोर्ट घेऊन जात असेल ना तर आपल्याला जास्त स्टॉप लॉस द्यायची गरज नाही, आपल्याला जास्त एल द्यायची गरज नाही. ठीक आहे, मग त्यामुळे हा लेवल ब्रेक केला, मार्केटला खाली जायचं असेल तर तो तुम्हाला अर्ध्या क्वांटिटीमध्ये पण तुम्ही जेवढा मारता त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मारली तरी पण तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळू शकतं. त्यामुळे एक कॉल सेल करीन, मॅक्झिमम 2दा एंट्री इकडे पण घेईन. ठीक आहे, आणि जसं माझा एल 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला मी माझा एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करेन. ओके, ह्याच्या खाली अगर एक रेड कॅन्डल क्लोज होते नाही त्याचा लो ब्रेक करत असेल तर आपण बिंदास त्याच्या खाली एंट्री घेऊ शकतो. किंवा एक मोठा गॅप डाऊन झाला, ह्या लेवलच्याच खाली गॅप डाऊन झाला तर एकदम चांगलं होईल. म्हणजे आपल्यासाठी डाऊन ट्रेंड हा एकदम क्लिअर होऊन जाईल. एकदम खाली ओपन केला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल जसं त्याचा लो ब्रेक होत असेल आपण आपली एंट्री घेऊ शकतो. आणि तेव्हा पण मी एक सिंगलच कॉल सेल करणार आहे. ठीक आहे, उद्या डाऊन साईडला मी निफ्टीमध्ये तरी ॲटलिस्ट मी माझे 2-3 कॉल ऑप्शन लॉट नाही सेल करणार, मॅक्झिमम एक कॉल सेल करणार. आणि टार्गेट कमीत कमी एका लॉटच्या मागे 2,500 ते 3,000च्या आसपास असणार. कारण लॉट साईज कमी केल्यामुळे प्रॉफिट थोडा छोटा होतो आहे. तर ठीक आहे, आता कधी ना कधी काय ना काय परत अजून ऑप्शन मिळतील आपल्याला. आणि उद्या पण तुम्हाला ह्याच टायमाला व्हिडिओ मिळेल, कारण मी आता जस्ट ऑफिसमधून आलो आणि लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.